जय जवान जय किसान। मी दामोदर विठ्ठल माडी, मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या गावाचा शेतकरी आहे। शेतकरी बंधूंनो, दादा लाड कापूस तंत्रज्ञान यांच्यावर आपण कापसाची फळफांदी आणि गडफांदी कोणती ही ओळखून तिची गडफांदी काढायची। मागच्या वर्षी 4x4 वरती कापूस लावला, तो वेळेवर आमची फळफांदी आणि गडफांदी याचा आम्ही जरा लेट काम केलं। फळफांदी आणि गडफांदी लेट केल्यामुळे जरा आमचा कापूस लेट जरी झाला तरी उत्पादनात फरक पडला। मग आम्ही स्वतः दादा लाड यांच्याशी संपर्क साधून दादा लाड यांच्याजवळ पूर्ण बसून माहिती घेतली। दादांनी सांगितलं, तुम्ही 4x1 वरती आपला 4x4 वरती जो कापूस लावला याच्यामध्ये एकरी जर कधी तुमचे 4000 झाडं बसत असतील तर तुम्ही 2x2 वर लावा, 2x1 वर लावा तर तुमची 8000 झाडं बसतील, तर उत्पादनात अजून फरक पडेल। तर आम्ही यावर्षी 2x1 फूट असं आम्ही कापूस लावलेला आहे। आणि आता आम्ही फळफांदी आणि गडफांदी ही तुम्हाला दिसायला पाहिजे, तुम्हाला कळायला पाहिजे कोणती आहे। शेतकरी बंधूंनो, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनत आहे। तर याच्यातली फळफांदी आणि गडफांदी कोणती ही बघा। जळाच्या बुंदापासून ही जी फळफांदी बारीक असते आणि गडफांदी ही जाड असते। ही गडफांदी आहे, ही बघा, ही पण गडफांदी। बुंद्यापासून ही बुंद्याचा जेवढा आकार आहे तेवढा आकार करण्याचा प्रयत्न करते, तेवढी जाड बनते। 70% अन्नद्रव्य ही गडफांदी खाते। आता ही गडफांदी कट करून आता हिच्यावरती ही फळफांदी, आता 70% अन्नद्रव्य खाणारी फांदी जर कट केली तर या फळफांदीला प्रत्येक पालाला, हे जे पाला आहे प्रत्येक पालाला फुलभवरी लागत असते। तर आपण या गडफांद्या जर कट केल्या, या झाडाला कट केल्यानंतर याच्यात जो मावा तुडतुडा असतो तोही लवकर कव्हर होतो, फवारणी कमी लागते। तर शेतकरी बंधूंनो, या झाडाची बघा, ही गडफांदी अशा प्रकारे गडफांद्या काढायच्या आहेत। तर शेतकरी बंधूंनो, हे किती दिवसात काढायचं, गडफांदी आणि फळफांदी किती दिवसात काढायचं हे दादांनी आम्हाला सांगितलं। तर 45 ते 60 दिवसाच्या आत गडफांदी काढून टाकायची। आणि हा जो कापूस आहे, आपल्या महाराष्ट्राचे दैवत भगवान परमात्मा पांडुरंग यांनी आपल्याला शेतकऱ्यांना इशारा दिलेला आहे, कमरे एवढा कापूस वाढल्यानंतर 85 ते 70 दिवसातच हा कमरे एवढा होऊ शकतो। याची सुद्धा आगरी ही 70 ते 75 दिवसात कट करायची, म्हणजे पूर्ण अन्नद्रव्य या गडफांदी काढल्यानंतर फळफांदीनाच मिळणार आहे। आणि त्यानंतर आपला बोंडाचे जे कापूस निघणार आहे तो जर फळफांदी आणि गडफांदी राहू दिली, कापूसला वाढू दिला, त्याला डोक्या एवढा जरी केला तर त्याच्यातनं कापूस फक्त 3 ते 4 ग्रॅम निघतो। आणि याला कमरेला ठेवला आणि फळफांदी राहू दिली, गडफांदी काढली तर 8 ते 9 ग्रॅम कापूस याच्यातून निघतो। आणि संख्या झाडाची वाढते, उत्पादनात फरक पडतो, 100% आपल्याला उत्पादन वाढतं। शेतकरी बंधूंनो, खास व्हिडिओ बनायचं कारण तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही हे जर केलं, तुमचं उत्पादन जर वाढलं, तुम्ही जर खुश झालात तर मी देखील खुश आहे। तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या। मला या शेतकऱ्यांमध्ये देव दिसतो, या झाडांमध्ये देव दिसतो। तर शेतकरी बंधूंनो, इकडे आमची ही फळफांदी राहिलेली आहे, गडफांद्या कट करून टाकलेल्या आहेत। तर बघा, या प्रकारे आपण पण करा आणि उत्पादनात भर पडेल। आणि तुम्ही मला केव्हाही बोलवा, मी शेतकरी बंधूंना ज्यांना नाही समजलं त्यांना मी समजवण्याचा प्रयत्न करेल। ह्या प्रकारे आम्ही गडफांदी आणि फळफांदी असा कापूसची छाटणी करून आता आमचं क्षेत्र पूर्ण तयार होत आहे। तरी शेतकरी बंधूंनो, आपण पण उत्पादनात भर पडेल। आणि आमचे गुरुवर्य दादा लाड यांचं खूप म्हणजे मार्गदर्शन आहे, आम्ही मार्गदर्शन त्यांच्या मागे करण्याचा प्रयत्न करत आहोत। जय जवान जय किसान।